परंतु मला गर्व आहे माझ्या त्या बहिणीचा. माझ्या बहिणीचं शिक्षण कमी आहे, तिच्या कुठल्या डिग्र्या नाही, तिनं बुद्ध धम्माची दीक्षा नाही घेतली. एवढी गरीब माझी लेक, माझी बहीण. अरे तुमच्या तोंडावर चक्रा मारली त्या माझ्या बहिणीनं. तुमच्यासारखे नालायक पुढारी, तुमच्यासारखे खोटे नकली आंबेडकरवादी आणि तुमच्यासारखे हिंदुत्वाची वज्रमुठ म्हणणारे लोक एका साईडला आणि एका साईडले बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरा, बाबासाहेब आंबेडकरांची ही छोटीशी लेक. अरे तिच्या वाणीमध्ये जय भीम, तिच्या करणीमध्ये जय भीम. तुम्ही तिला काय ट्रोल करताय? आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधाच्या महामोर्चामध्ये माझी बहीण आली. माझ्या बहिणीच्या मी हात पकडून तिचं स्वागत केलं. अरे नीच लोक आहात तुम्ही मांगांनो, हिंदुत्वानी मांगट्यांनो, तुम्ही नीच आहात. अरे बहीण आणि भावाचं नातं आम्ही एवढं निभावतो ना, आमच्या नजरेमध्ये बहीण ती बहीणच असते. परंतु तुमची नजरच पापीस आले, तुम्ही हरामखोर आहात. तुम्ही बहिणीला बहीण समजत नाही. अरे त्या माझ्या बहिणीवरती खालच्या पातळीवर टीका करतात. तुम्हाला काय वाटलं ती एकटी आहे? राजू थाटे म्हणून तिचा भाऊ हमेशा तिच्या पाठीशी राहील. अरे मीच काय, माझा पूर्ण बौद्ध समाज तिच्या पाठीशी असणार आहे. अरे आणि मी हे पण सांगतो, मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, तुम्ही आंबेडकरवादी स्वतःला म्हणवणारे, जर तुम्ही त्यावेळेस बाबासाहेबांचा अपमान केला, तुम्ही जर रस्त्यावर उतरले असते, तुम्ही जर त्यांची टीका करणारा जाब विचारला असता ना, तर मी या भानगडीत पडलो नसतो. परंतु आज माझी बहीण ही कमान तुमची कमतरता भरून काढणार आहे आणि हिंदुत्ववादी मांगांना ती खरा आंबेडकरवादी मातंग काय असतो ना, ती पटवून देईल. म्हणून आजपासून पुढे मी कुठल्याही तुमच्या तथाकथित महापुरुषावर काही बोलणार नाही, कारण माझी बहीण आता मैदानात उतरलेली आहे. माझ्या बहिणीच्या पाठीशी मी उभा असेल. परंतु जो मातंग समाजाचा हिंदुत्ववादी मांगट्या बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये खालच्या पातळीवर जो बोलेल, कोणी कम्युनिस्ट मांग असेल, मग कुठलाही मांग असेल, त्या मांगाने जर का आम्हाला बाबासाहेबांना आणि माझ्या बहिणीला ट्रोल केलं किंवा आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये खालच्या पातळीवर येऊन बोलला, तर त्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझ्या रुक्मिणीताई लोंढेंना, माझ्या भगिनीला, तुम्ही त्या गावचा उपसरपंच, त्याला पण सांगतो, तुझी भाषा करतोय ना वाडीत टाकण्याची, तू एकदा तिला वाडीत टाकून टाक, तुझ्या गावातून तुला ठोकल्याशिवाय राहणार नाही, हे तू लक्षात ठेव. त्यामुळे या माझ्या बहिणीला जर कोणी गोडवलकरवादी, कोणी हिंदुत्ववादी, मुठीवाले तुमची मूठ तुमच्या घालल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा, माझ्या बहिणीचा आणि माझा फोटो मॉप करून, माझा फोटो आणि माझ्या बहिणीच्या फोटोला जे असतील तुम्ही कमेंट करतात ना, त्याचा देखील या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो आणि तमाम भीमसैनिकांना बोलतो, तुम्हाला तुमची बहीण भेटलेली आहे. आणि मी मातंग समाजातील जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणत असतील ना, त्यांनी देखील माझ्या बहिणीप्रमाणे पुढे या. राजू थाटे तुम्हाला तुमच्या भावासारखा आणि बहिणीसारखी वागणूक देईल. परंतु तुम्ही हिंदुत्वाची वज्रमूठ घेऊन आमच्या विरोधात षडयंत्र कराल, आमच्या महापुरुषांना बदनाम कराल, तर मग तुम्हाला आणि तुमच्या सारख्या हिंदुत्ववादी मांगट्यांना भीमटोला दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.